शरण दादांनाच विनंती करतो, आपला शुभस्य हर्षदादा म्हात्रे, एक युवा दमदार नेतृत्व आणि या स्पर्धेमध्ये खरं तर दादांचं महत्वाचं योगदान असे हर्षदादा म्हात्रे दादांचाही सन्मान धर्मान केला जातो. आज त्यांची महत्वाची उपस्थिती कालच्या दिवसामध्ये उद्घाटनीय सोहळ्याकरिता दादांची महत्वाची उपस्थिती आपण पाहिली होती आणि दादांचा सन्मान चरण दादांच्या शुभहस्ते केला जातोय. अंडर 19 ची टीम असो, अंडर 25 ची टीम असो, ग्रामीणची टीम असो किंवा गावची लीग स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धेला नेहमी ज्यांचं योगदानही आम्हाला लाभलंय हर्षदादा म्हात्रे, त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आता वळूया सेमीफायनल 2 च्या दिशेने. दीपेश दादा पाटील जे पुरस्कर्ते आहेत दीपेश इंटरप्राइजेस, आणि जर दीपेश इंटरप्राइजेसने ही मॅच जिंकली सेमीफायनल 2 आणि फायनल मध्ये पोहोचले तर दीपेश दादा 7,500 रुपये दीपेश पाटील दादांकडून दिले जातील, जे दीपेश इंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते आहेत. अंपायर मॅच स्टार्ट करा. एक कॅश प्राइज आहे ते मी अनाउन्स करतो. भूषण म्हात्रे यांनी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर राकेश पाटील, निलेश पाटील यांच्याकडनं दोघांकडून मिळून 2,000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. आणि त्याच प्रकारे बॅटिंग टीम साठी संजय दादा पाटील साहेब जे पाटील वॉरियर्सचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून पाटील वॉरियर्सच्या कोणत्याही बॅटरचा बॅटमधनं प्रत्येकी सिक्सर साठी 100 असतील. यावेळेस देखील बॉल उडवलाय, फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार विकास जोशीच्या बॅट मधनं. जर हॅट्रिक घेतली चौकारांची तर संजय दादांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज होत. पण आता डॉट बॉल येतोय, लागोपाठ 2 चौकार आले, त्यानंतर हा डॉट बॉल. भूषण म्हात्रे पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. विकास जोशी लागोपाठ 2 चौकार, चांगली सुरुवात. शफल झाले, हा फटका देखील चांगला आहे. मिस्टेक 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 आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते या बॅटर विकास जोशी कडनं. 3 चौकार त्याच्या बॅटमधनं. यावेळेस मिस टायमिंग आहे, बॉल हवेत, कॉलिंग नाहीये, कॉलिंग नाहीये. एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे.
अंपायर ऑन फील्ड डिसिजन द्यायचा. बॅटर बाद असतील. बॅटर कैलासला मैदान सोडावं लागेल. नक्कीच करण माळी याच्यासाठी प्राईज लावलेला आहे. लावलेली होती ती दिलेली आहे. सन्माननीय कृष्णा माळी साहेबांनी त्याला ते पारितोषिक दिलं. 50-60 जो लकी नंबर आहे, गाडी क्रमांक देखील आहे आणि तेवढी रक्कम त्याला दिली गेली आहे. विकेट आली आहे. नवीन बॅटर विकास पाटील आता पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. मिड विकेटला डायरेक्ट हिट नाहीये आणि विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. आणखीन एक धक्का आणि मला वाटतं पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती खेळ धावफलकावरती धावा 13. सुशांत पाटील खेळण्यासाठी आता क्रमांक 4 वरती येतात. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावा भरपूर चांगल्या बनल्या. 13 धावा धावफलकावरती बनल्यात. सुशांत आलाय, सूरज सैन बाकी आहे. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे टीम पाटील वॉरियर संघाची. संजय दादाकडनं सुशांतसाठी सुवर्ण संधी. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अखेरता सुशांत वरती देखील पैसे आता लागले जातात कारण सेमीफिनालेची मॅच आहे. जिंकाल तर थेट ओली प्रीमियर लीगच्या मेगा फिनालेमध्ये प्रवेश मिळेल. हरलात तर येथून या चरणावरती तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. सुशांत आलेत नवीन बॅटर खेळण्यासाठी. हिट मॅशिन ऑफ ओली खेळपट्टीवरती. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल दरम्यान पूर्ण केली गेली. एकापेक्षा जास्त काही मिळालं नाही. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. प्रेषित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण उल्लेख केला प्रेषित इंजर्ड आहेत परंतु राईट आर्म बॉलर आहेत. राईटी हाताने ते बॉलिंग टाकतात आणि सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॉलिंग त्यांची पाहायला मिळते. या ओली प्रीमियर लीग मध्ये चांगली बॉलिंग प्रेषितनं केली आहे. बॉलर तयार. प्रेषित पाटील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा होता. भरपूर शफल झाले होते. अगोदरच 5व्या 6व्या यष्ट्यांवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटर करत होते परंतु डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग पाहायला मिळते प्रेषित पाटील कडनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट.
सर्व बॅटनं डाऊन दी ग्राउंड. एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलकाला पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती. कुठेतरी सेमीफायनल 2चा जर विचार केला तर या ठिकाणी 60-70 प्लस टोटल जर बनला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. जर प्रेषितनं सुशांतची विकेट काढली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल दीपेश दादांकडनं. पुढचा बॉल उडवलाय. वाह क्या बात है. मिडल केलं आणि ताकद इतकी आहे की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सुशांत पाटीलच्या बॅटमधनं. षटकार येतोय. जर हिट मशीन एकदा चालू झाली ना तर मग तो थांबणार नाही आहे. त्याला कुठेतरी आत्ताच रोखावं लागेल. त्याची विकेट इम्पॉर्टंट आहे या मॅचची. सूरजचं येणं देखील अजून बाकी आहे. बॅकफुटवरती गेला. उडवलं. पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिगी. षटकार. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. 6 धाव्यानं धावफलका पुढे सरकेल. यावेळेस हवा तसा बादच्या पट्ट्यात बॉल आला नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ झाला फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनतील त्या म्हणजे 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती बनलात. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलर विराज येतात आणि विराजसाठी सुवर्ण संधी असेल. जर 3 चेंडूवरती 3 विकेट काढले विराजने तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आदेश जोशी यांच्याकडनं दिले जातील आणि प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज. सुशांतची विकेट महत्वाची आहे या मॅच मध्ये. सूरजचं येणं बाकी आहे पण खऱ्या अर्थानं सुशांत जर एकटाच चालला ना तर भरपूर चांगली गोष्ट राहील टीम पाटील वॉरियर्स साठी. विराज म्हात्रे. चला विराज मॅच सुरू करायची आहे. प्रत्येक विकेट साठी 300 रुपये. हॅट्रिक साठी 2000 रुपये आदेश जोशी यांच्याकडनं दिले जातील. विराज पहिला बॉल पुल पॉवरफुल सक्सेसफुल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू गुल. षटकार. सुशांतनं ठोकली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीण दादांकडनं दिलं जाणार आहे. संघाचे मला वाटतं पुरस्कर्ते आहेत. एक षटकार आलाय या ओव्हर मधला विराज म्हात्रेच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल यावेळेस देखील दूसरा. तान दिया आसमान में गेंद चली तारामंडल में. 6 रन.
आणावं लागेल आता, ये नाही मानने वाले. लागोपाठ दुसरा षटकार. सुशांत पाटील 6 चेंडू फेस केलेत, 26 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 40 धावा. धावफलकावरती उल्लेख केला होता की 60+ आणि सध्या तरी सुशांतची बॅटिंग लाजवाब. विराटच्या विरोधामध्ये हे षटकार. सुशांतची विकेट जर मिळवली तर 500 रुपये दिले जातील आदेश जोशीकडनं. बागचीकडा ओ अडवलाय बॉल. एक सिंगल फक्त, आणि मला वाटतं आता एकच धाव. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती. विराज ओ उडवलंय हवे ते बॉल, आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. क्या बात आहे. 40+ चा दम विकासच्या बटमधनं षटकार. मी म्हणेन की 40+ च्या खेळाडूंनी काहीशा इनिंग वाचवून ठेवल्या होत्या. हे फटके वाचवून ठेवले होते मोठ्या मॅच साठी, आणि मोठी मॅच सध्या पाहायला मिळते यावेळेस. हो हो हो, क्या बात आहे. वन मोर बिगी षटकार. या अगोदरच्या षटकारासाठी 500 रुपये होते, आणि या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीण दादांकडनं दिलं जाणार आहे, संजय दादांकडनं दिलं जाणार आहे. ओ लाईन खराब आहे. हॅट्रिक होऊ शकते या षटकारांची. बघा ही गोष्ट आपण पाहिली आज सकाळपासून. आपण काय पाहिलं कालच्या दिवसामध्ये, काय पाहिलं 54-54. कालपासून आपण काय पाहिलं तर 40+ चे खेळाडू हिट विकेट बाद होत आहेत. पण पाटील वॉरियर्सचा एकमेव बॅटर ज्यानं दाखवलंय की 40+ चं क्रिकेट कसं खेळलं जातं, सिनियर खेळाडू कसे खेळतात. उडवलाय हवे ते बॉल. आता कोणती मिस्टेक होणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय बॅटर. विकासचा खेळ, लाजवाब बॅटिंग, आणि टाळ्यांचा गजर नक्कीच केला जातोय त्याच्यासाठी. धावफलकावरती धावा 54. 54 धावा. अजून येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी. सूरज तलेला सुवर्ण संधी. 3 बॉलला 3 षटकार मारले तर RD ढाबा बुक करण्यात येईल आदेश जोशी यांच्याकडनं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता दर्पण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. सुशांत खेळपट्टीवरती आहेत. भरपूर चांगली बॅटिंग सुशांतनं केली आहे. दर्पण म्हात्रे युवा यंग खेळाडू समोर. आता सुशांत पाटील
हिटिंग मशीन 6व्या गेअरवरती झाली आहे. 54-54 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. पूल केलंय. हवेत आहे बॉल. विराज. अरे रे रे. दैव देत कर्म नेत. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. मौका भी दिया, चौका भी. कम ऑन टीजा. घेऊ शकला नाही विराज. झेल ड्रॉप. चौकार. पुढचा बॉल. दर्पण. आता रडार मध्ये बॉल. मिसाईल लॉन्च. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉलिंग आता नक्की कोणत्या टप्प्यावरती करायची, कारण त्याने ऑफ साईडला टाकला. सुशांतनं खेचून मारला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. भरपूर चांगली बॅटिंग सध्या करतात. धावफलकावरती धावा 64. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून तर काढलं एक सिंगल. दरम्यान या चेंडूवरती पूर्ण एका धावेनं धावफलकादा पुढे सरकताय. 65 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी. तीन बॉल बाकी आहेत. सूरज थले स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल. ओ सूरज थले ऐकत नाहीयेत. सूरज थले की हो गई बल्ले बल्ले. बॉल सीमा पार. षटकार. क्या बात है. काय बॅटिंग पाहायला मिळते. धावफलक आता 71. आणखीन एक. भीमटोला वज्रटोला. बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. षटकार. तर सध्याच्या घडीला ऐकत नाहीयेत. हा षटकार येतोय. आलाय. पाठवलाय. ये भिंगडी आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. काय हायलाइट्स पाहायला मिळतात. काय बॅटिंग केली. नुसतेच षटकार दे चौका दे छक्का असंच. आणि पहिल्या डावाचा खेळ फिनिश. धावा बनल्या 83 आणि 84 ची गरज जिंकण्यासाठी सामना. कोणाला गावामध्ये लग्नाच्या हळदीच्या बारशाच्या ऑर्डरी द्यायची असतील तर द्या. आधी काम बघू आपण, नंतर ऑर्डरी द्या. चांगलं तर आहेच नक्कीच, म्हणून आपण बोलवलंय. आपण लाईव्ह टेलिकास्टला बघू. ऍडव्हर्टाइजमेंट देखील होईल.
83 बनला, 84 ची गरज आहे. म्हणजे सुशांत आता मनसोक्तपणे बॉलिंग टाकू शकतात. सध्या असा स्कोर आहे. त्र्याऐंशी बनल्या. खरं तर भरपूर धावा बनल्या. 38 वरती नाबाद खेळला. 3 बॉलमध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. ते म्हणजे सूरज थलेचं. आपण सुशांतची हायलाइट सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत. काय लाजवाब त्यानं बॅटिंग केली. सुशांत पाटील 38 वरती नाबाद खेळला. भरपूर चांगली बॅटिंग. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, सर्व एरियाज त्याने कव्हर केले. कोणाच्या तरी बाईकची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. मला वाटतं KTM बाईक आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी घेऊन जा, नाहीतर मॅन ऑफ द सिरीजला आपण लावू. अभिदादा आभिमाळी त्यांचीच आहे गाडी. सिरीज कॅन्सल, जाऊ दे. सुशांतची गाडी गेली आता मला वाटतं. सुशांतची हायलाइट सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब त्यानं बॅटिंग केली. 38 धावा त्याने नाबाद बनवल्या. ही जी झेल ड्रॉप झाली ना, तिथे कुठेतरी मला वाटतं की मॅच पूर्णपणे पाटील वॉरियरच्या बाजूनं टर्न झाली. परंतु आता या डावामध्ये आपल्याला कळणार आहे कशा पद्धतीनं बॅटिंग आता केली जाईल. कारण पहिल्या चेंडूपासून आक्रमण जर झालं नाही तर मॅचपासून भरपूर लांब जाईल टीम दीपेश एंटरप्राइजेस संघ. कारण प्राइस देखील आपण अनाऊन्स केलं होतं. जर हा सामना जिंकले तर दीपेश दादांकडनं तब्बल 9,000 रुपयांचं आय थिंक कॅश प्राइज आहे. पण आधी ते जिंकायला हवेत, कारण सध्याच्या घडीला दबाव पहिल्या चेंडूपासून असणार आहे. कारण भरपूर धाबा बनवायच्यात. 84चा पाठलाग करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 धाबा जरी आल्या तरी सुद्धा मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. कैलास बॉलिंग ट्रॅकवर आणि बॅटिंग करण्यासाठी सुधाकर आणि भूषण ही जोडी सध्या पाहायला मिळते. विकास देखील मी कौतुक करेन. विकास जोशी भरपूर चांगली सुरुवात त्यांनी करून दिली पाटील वॉरियर्सला. ओल्डी गोल्डी 40+ क्रिकेट खेळतात आणि 26 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या. ओ पहिला बॉल आल्या आल्या भव्य स्वागत. कैलास बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुरुवात आता दीपेश एंटरप्राइजेस संघाची होती. मी म्हणेन की ज्या सुरुवातीची गरज होती तशीच सुरुवात करून देत असताना बॅटर सुधाकरच्या बॅटमधनं आता येतो पहिलाच बॉल वरती, पहिला षटकार. उल्लेख मी केला, जर पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा बनल्या ना तर भरपूर मजा येणार आहे. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आणि आता वा सूरज वा. मैदानावरती खर तर कॉलर माईक हवा होता सूरजला, आपण तो दिला असता.
कारण कालपासून पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये फक्त सूरजचाच आवाज येतोय. बॉलर तयार, पुढचा बॉल. ओ सर बॅटनं डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आहे, डायरेक्ट हिट. मात्र आता काय घडतंय त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी. अंपायर्स शॉर्ट रन चेक करायचा. वन रन शॉट. मला वाटतं क्रीज मध्ये बॅट टेकवलीच नाही या बॅटरनं. एकच धाव असेल या चेंडूवरती. एका धावेने धावफलक 7 वरती सुद्धा करत असतील स्ट्रायकिंग एंडला. फटका चांगला आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळते. मॅच असावी तर अशी असावी, कारण चौकार षटकार चौकार षटकार सातत्याने पाहायला मिळतात. याही बॉल वरती चौकाराला मिसफिल्ड पाहायला मिळाली. ओहो, लाईन खराब आहे, खराब आहे लाईन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. हो, फटका चांगला गॅप मध्ये खेळाडू पळतोय, पण बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिगी. चौकार. फटका चांगला, क्रॅकिंग आहे. सुशांत आहे डीप मध्ये, अडवलाय बॉल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. राहू दे मग, संध्याकाळ एकच मॅच बाकी आहे. फ्लड लाईट्स लावू आपण. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 17 धावा. 17 धावा धावफलकावरती, म्हणजे भरपूर चांगली सुरुवात झाली आहे. सध्या तरी टीम दीपेश इंटरप्राइजेस संघाची 17 धावा बनल्यात, म्हणजे अजूनही 18 बॉल आणि 67 धावांची गरज आहे. 67 बनवायच्या आहेत. 67 धावा बनवायच्या आहेत. ओवली प्रीमियर लीग 2026 पर्व 5व भरपूर काही शिकवून गेलाय. युवा यंग खेळाडू पुढे जाताना पाहिल्यात. 40+ खेळाडूंचा अनुभव शेवटच्या मॅचेस मध्ये कामी येताना देखील आपण पाहिलंय. सध्या दोन्ही बॅटर 40+ चे खेळतात आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सुमित येतात.
सुमित पाटील सकाळच्या सत्रामध्ये पहिलं षटक जे टाकलं त्याने, मेडन विकेट त्याने षटक टाकलं. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक फॉर दी राईट आर्म मोर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आणि पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. तिसऱ्या पंचांची मागणी तर केली जात आहे, भीमर नोबल आहे, परंतु रनआउटची विकेट. कोणता बॅटर बाद आहे यासाठी सुधाकर पाटील बाद होतील. नो प्लस एक अशा 2 धावा धावफलकावरती. धावफलक आता 19 वरती जाऊन पोहोचेल. नवीन बॅटर आता प्रितेश येतात. स्ट्रायकिंग एंडला असतील प्रितेशनं 39 बनवल्या होत्या मागच्या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये, आणि या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीनं त्याला खेळ दाखवावा लागणार आहे. फ्रीड बॉल पहिला चेंडू फेस करत असताना प्रितेश बाची कडा. फ्रीड बॉल आहे. सेलिब्रेशन बघा, डॉट बॉलचं सेलिब्रेशन नव्हतं, विकेटचं होतं, कारण प्रितेशची विकेट, परंतु फ्रीड बॉल आहे त्यामुळं कुठेतरी बॅटर बाद नसणार. सुमित एक्साइटेड भरपूर झालेले, सेलिब्रेशन देखील त्यानं केलेलं. हरकत नाही. बॉलर तयार सुमित. पुढचा बॉल प्रितेश साठी. हा बॉल उडवलाय, आता सेलिब्रेशन होईल, आता बनताय सेलिब्रेशन. धक्का, बॅटर बाद. दुसरा धक्का टीम दीपेश एंटरप्राइजेसला. नक्कीच चांगली बॅटिंग केली, त्यामुळं सूरज थले, सुशांत पाटील आणि विकास जोशी यांच्यासाठी
प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राइज संजय दादा पाटील साहेबांकडनं दिलं जाणार आहे. टीमचे ओनर आहेत पाटील वॉरियर संघाचे ओनर. फुल टॉस आणि खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. दिया बीमर चेक करण्यासाठी बॅटिंग टीम कडनं गेली आहे का? इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता मात्र खरा बॉल आहे. मात्र बॉल स्क्वेअर लेग रिजनला जातोय. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा पूर्ण केल्या जातील आणि पंचांचा इशारा इट्स नो बॉल. मॅच मध्ये रंगत आता येणार आहे कारण फ्रीड बॉल आणि बॉलर आता पुढे या मॅच मध्ये बॉलिंग टाकू शकणार नाही आहेत कारण 2 बीमर नो बॉल त्यांनी हाताळलेत. धावफलकावरती धाबा 32 धाबा. सुशांत येथील बॉलिंग ट्रॅक वरती. मग सुशांतची ओव्हर कोणता बॉलर टाकेल हा देखील एक मोठा प्रश्न आहे. सुशांत बॉलिंग कदाचित मग नाही करू शकणार यानंतर. धावफलकावरती धावा बनला त्या म्हणजे 32. अजूनही या ओव्हरच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बाटची कडा लागली आहे. फ्रीड बॉल आहे. बॉल अडवला जाईल. एक सिंगल दरम्यान या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सर गेलं. अजूनही 13 मध्ये 51 धावांची गरज आहे. होतील, बनतील, बनू शकतात. विराज मात्रेला प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये आदेश दादांकडून दिले जाईल. सुशांत थोडस फास्ट खेळायचं. शेवटचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. ओ हिट विकेट बॅटर बाद होतील आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 33 धाबा म्हणजे येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 51 धाबांची गरज. 25.50 ची सरासरी गाठावी लागेल म्हणजे प्रत्येकी ओव्हर मध्ये तुम्हाला 4 षटके मिनिमम ठोकावे लागतील. नक्कीच डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ सरवली, व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील यांच्यावरती देखील होळीकरांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमाखातीरच ते देखील बिझी शेड्यूल मधून वेळ काढून या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. सन्माननीय यतीशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. माजी सरपंच आहेत ओवळीचा यतीशजी म्हात्रे साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय महेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेमध्ये क्रमांक 1 व 2 क्रमांकाच्या ट्रॉफीज पुरस्कृत झाल्यात.
सो साहेबांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. बॉलर आता क्रिश आलेत. क्रिशच्या प्रत्येक विकेटला संजयजी पाटील साहेबांकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय महेश सुरेश पाटील साहेब आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. क्रमांक 1 व 2 क्रमांकाच्या ट्रॉफीज पुरस्कृत केलेले आहे. तो पहिला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण प्राप्त करणारा हा चेंडू निर्धाव जातोय. खरं तर या स्पर्धेमध्ये मुख्य आकर्षण राहिलंय तो म्हणजे क्रिश. क्रिशने जर नो बॉल टाकला तर आदेशकडनं 200 रुपये दिले जातील. वाईट टाकलाय. जर क्रिशने नो बॉल टाकला तर मीत पाटीलकडनं 500 रुपये दिले जातील. आदेशकडनं 200 म्हणजे टोटल 700 रुपये. एक बीमर नो बॉल टन टाकला तर. पुढचा बॉल ओ पायावरती बॉल टाकलाय. बॅटची कडा लागली आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल. एका धाब्याने धावफलक पुढे सरकत आहे. 35 धाबा धावफलकावरती. खर तर 49 धाबा अजूनही पाटील वॉरियर संघाचाच स्कोरर बसलाय त्यामुळेच कदाचित असावा. 49 अजून बनवायच्यात. अभि दादाला आज या मॅच मध्ये खेळायला नाही घेतलं. 2 बॉल त्याच्याकडे पण आले होते खेळायला. सध्या आपल्याला आता 12th मॅनच्या रूपानं पाहायला मिळतोय आणि स्कोरिंग देखील ते करतात. बॉलर तयार. ओ चांगला बॉल आहे. दादा अपील तरी कसली होती. कारण बॉलची पिचिंग बघा तुम्ही. हाईट फॅक्टर बघा. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आहे. हरकत नाही. बॉलर उत्साह असतो त्यामुळेच अपील करून बसतात. क्रिशला माहिती आहे. डीजे वाल्या तू पण जरा किरीस का गाणं लाव. क्या बात है. काय बॉलिंग पाहायला मिळतीये. जबरदस्त बॉलिंग. अरे तुम्ही भाकीत नका करू. चांगली मॅच सुरू आहे. ओवळी गावचा उगवता सितारा आता लवकरच मला वाटतं ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील पाहायला मिळू शकतो. काय स्विंग करतोय. हा बॉल पण आता डिक्लेअर झोन मध्ये. या धाबा 2 असतील. बॉल द्या. नवीन बॉल द्या. जवळपास 37 धावा धावफलकावरती. उडवलाय हा बॉल. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 43. 43 म्हणजे येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 41 धावांची.
शेवटच्या ओव्हरमध्ये मला वाटतं जतीन येथील सध्या ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमधला. चांगलं क्रीडांगण आणि हे ओळी गावाचं देखील दृश्य टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहिलं. शेवटच्या ओव्हरमध्ये जतीन पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती हवेत खेळलेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटका चांगला आहे. सुशांत डीप मध्ये आहेत मात्र बॉल अडवू शकणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढचा बॉल मिसॅमिक स्ट्रोक. बॉल हवेत आहे. मिड विकेटचा खेळाडू नाही पोहोचू शकणार. दरम्यान एक सिंगल. फक्त 2 लीगल बॉल टाकायचे आहेत. आता फायनलच्या दिशेनं टीम शेवटचा अंतिम बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. बॉल खाली. फिल्डर कोणती मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक लागतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. लेग बायशी एक सिंगल मिळेल आणि अशा पद्धतीने मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली आहे टीम पाटील वॉरियर्स ना. अभिनंदन. आणि आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट कारण धाबा बनवल्या 38 तो सुशांत पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सुशांत या आपण